हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण 42 छातीची पेपर कटिंग बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही हे पाहू शकता, इथे हे माप आहेत. ह्या मापावरून आपण संपूर्ण पेपर कटिंग कशी करायची. नवीन पण ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला समजेल. इथं कोणतंही तुम्हाला जास्त म्हणजे असं डोक्याला ताण पडन असं काहीही नाहीये. एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. तर पाहू शकता, उंची 14.5 इंच आहे, छाती 42 इंच आहे, कमर 38 आहे, बाही 5 आहे, दंडघेर 7 आहे, मागचा गळा 10 आहे, पुढचा गळा 6.5 इंच आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या मापानुसार चेंज करायचे, म्हणजे छाती हीच राहणार आहे. तुमचं इथं कमर कमी जास्त असू शकतं, उंची कमी जास्त असू शकते, बाही कमी जास्त असू शकते, दंडघेरात मागचा गळा, पुढचा गळा यामध्ये तुमचं जे काही माप असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. बाकी तुम्ही फक्त छाती जी आहे आपली 42 छाती आहे, तर त्यानुसार आपण आजची पेपर कटिंग करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. काही अडचण आली तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात पहिला उंची 14.5 आहे आणि मी इथं कार्डशीट पेपर घेतलाय. तर कोणत्याही बाजूने उंची टाका, काही अडचण नाही. आपण फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट सोबतच कटिंग करणार आहे. तर उंची 14.5 आहे, तर मग आपण 15.5 वर मार्किंग करून घेणार आहे. इथं हे पहा, एकदम बरोबर आणि तंतोतंत आपल्याला माप जी आहेत ना टाकून घ्यायची आहे. तर 15.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. तर ही आपली झाली संपूर्ण उंची. बरोबर, ही आपली संपूर्ण उंची झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जे आहे ना मुंढ्याची उंची टाकायची. जी काही मुंढा उंची आहे ती टाकून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर ही मुंढा उंची जी आहे ना ती मी घेते 6 इंचावर आणि सरळ लाईन मारून घेऊ आपण इथं. या पद्धतीने आपण सर्वात पहिलं उंची टाकून घेतली. त्याच्यानंतर जी मुंढा उंची असती ती आपण टाकून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता घ्यायचं आहे गळा रुंदी. तर 2 इंच 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी जी आहे ती ओपन ठेवायची आहे. 2.25 इंचानंतर तुम्ही आवडीनुसार शोल्डर घ्यायचे. जसं की मी आता घेते 3 इंच. तर संपूर्ण शोल्डर 5.25 इंच झालं. इथं तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता, म्हणजे 5.5 पण घेऊ शकता, 6 पण घेऊ शकता, तुमचा जसा गळा असेल तसं. कारण की ह्या ब्लाऊजचा मागचा गळा 10 इंच आहे, म्हणजे डीपमध्ये येतो. मग तुम्ही तुमचा जर गळा वर असेल, म्हणजे जसं 7 इंच असेल, 8 इंच असेल, तर तुम्ही हे शोल्डर जे आहे ते डायरेक्टली 6 इंच पण घेऊ शकता. याच्यापेक्षा डीप असेल 11-12 असा गळा असेल तुमचा, तर तुम्ही हे शोल्डर 5 इंच 4.5 इंच एवढं पण घेऊ शकता. तर हे शोल्डरचं माप जे आहे ना, शक्यतो तुम्ही आपलं मागच्या गळ्यावरती जर टाकलं तर तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. आता इथून आपण ही सरळ लाईन मारून घ्यायची. आता इथून 5.25 इंच आहे, तर ते पण आपण एकदा इथं मार्किंग करून घ्यायचं आणि ही जी मुंढा उंची घेतली इथपर्यंत आपण ही मार्किंग टाकून घ्यायचं. तर या पद्धतीने आपलं इथपर्यंत मार्किंग झालेलं आहे. त्याच्यानंतर इथून छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 42 छाती, तर 42चा चौथा भाग येतो 10.5 इंच. तर हे पहा 10.5 इंच. आता इथून पुढं मग शिलाई मार्जिन तुम्हाला किती ठेवायचं आहे, 1.5 इंच 2 इंच. तर आपण आपल्या कटिंगमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन हे ठेवत असतो. भविष्यामध्ये जर तुम्हाला ब्लाऊज उसवायची वेळ आली तर तुम्ही तो ब्लाऊज आरामशीर उसवूही शकता. तर या पद्धतीने आपण इथं आपला छातीचा चौथा भाग आणि हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपला कमर जे होतं ते किती आहे, तर ते आपलं आहे इथं 38 इंच. 38 इंचाचा चौथा भाग येतो 9.5 इंच. तसं मी तर शक्यतो कमर मोजतच नाही, सरळ लाईन मारून देते. फक्त आपलं जे काही आलेली घडी आहे यामध्ये तुम्हाला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि बाकी आहे एवढंच टाकू शकता. पण बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो, ताई कमर नाही मोजलं. त्यामुळे आपण इथं आज पण कमर मोजणार आहे. बघा 9.5 इंच जे आहे ना, हे छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग येतो. बरोबर, त्याच्या पुढे आपण जे टक्स मारतो बघा अर्धा इंचाची, बरोबर, त्यासाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा लागतं. मग 10.5 इंच झालं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन जे आहे ते 2 इंच घ्यायचंय. तर पाहू शकता तुम्ही, एकदम सरळ लाईन आपण येणारच आहे आपली. तर या पद्धतीने पण आपलं, त्यामुळे मी इथं कमर मोजतच नाही. शक्यतो अर्धा इंच इकडे तिकडे होतं, नाही तर होत पण नाही. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, कुठेही आपलं कमर हे कमी जास्त नाही झालं. जेवढी वर घडी आहे तेवढंच आलेलं आहे.
तर मग आता या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला टाकायचा आहे मुंढा. तर 1.5 इंचाचा मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर हा 1.5 इंच बॅक साईडचा घ्यायचा आणि लगेचच 1 इंचाचा फ्रंट पार्टचा घ्यायचा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमचा मागचा गळा 11 इंच 12 इंच एवढा असेल तर तुम्हाला हे मुंढा जो आहे ना आतमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे कसा, तर अर्धा इंच तुम्ही आतमध्ये घेऊन ही लाईन इथे मारून, तर हे तुम्हाला कसं, आता बऱ्याच मैत्रिणींना डीप गळा हा जास्त आवडतो, तर तुम्ही इथं हा 1 इंच आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये घेऊन आणि मग हा इथून 1 इंच मोजून आणि मग फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार द्या. जर तुम्हाला तुमचा गळा 10 इंचाच्या वर असेल ना तर हेच पद्धतीने तुम्ही करू शकता. 10 इंचापर्यंत गळा असेल तर, आणि 10 इंचाच्या खाली गळा असेल तर अर्धा इंच आतमध्ये डाऊन करून घ्या आणि तिथून मोंढ्याचा आकार हा देऊन घ्या, जेणेकरून काय होईल, मोंढ्यात झोळ वगैरे येणार नाही. तर आपण हा 1.5 इंच मोंढ्याचा आकार घेतला, इथून आपल्याला द्यायचा आहे राऊंड. तर या पद्धतीने आता हा आपण द्यायचा आहे. तर हा आपला झाला बॅक साईडचा. त्याच्यानंतर हा आपला फ्रंट पार्टचा. अशा पद्धतीने हे आपण देऊन घेतलेत. त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढचा गळा टाकायचा आहे. आता इथपर्यंत आपला बॅक साईडही निघणार आहे आणि आता हे इथपर्यंत आपला बॅक साईडचं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे. या पद्धतीने आपण याला कटही करून घेऊ शकतो, पण आपल्याला याच्यावरती लगेचच आता आपण खालच्या साईडचा भाग जो आहे तो बॅक साईडला काढू आणि याच्यावरतीच आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ. तर मग मी इथून पुढचा गळा मोजून घेतेय. तर पुढचा गळा आपला किती होता पाहू शकता तुम्ही, 6.5 इंच बरोबर, 6.5 इंच. तर आपण शिलाई करताना थोडं कमी जास्त पण करून घेतो, त्यामुळे मी 6.5 इंच टाकते. अर्धा इंच आपण नंतरून डाऊन करून घेऊ स्टिचिंग करताना. आता या पद्धतीने आपण बॉक्स काढून घेतला. आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतली. आता इथून गोलगाड्याचा शेप देऊन घ्यायचा. जर तुम्हाला मोठा डीप गळा आवडत असेल तर तुम्ही असा बाहेरून पण हा गळा घेऊ शकता. बघा, प्रत्येकाची आवड ही वेगळी असती. तर कोणाला असा जास्त चिवळ आवडत नाही पुढून, तर कोणाला असा फैलून गळा आवडतो, तर तुम्ही या पद्धतीने पण घेऊ शकता. आता आपल्याला इथपर्यंत मार्किंग संपूर्ण झालं. आता आपल्याला टाकायची आहे योगपट्टी. तर मी आता ही जी योगपट्टी ती 2.5 इंचावर मार्किंग करून घेते. या पद्धतीने आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं. इथून 1.25 इंचानी योगपट्टीचा शेपही द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने आपला योगपट्टीचा शेप झाला. आता 42 छातीला आपल्याला कटोरीचं माप टाकायचं. तर 42 छातीला कटोरी कितीची टाकायची, तर इथे पाहू शकता तुम्ही, आपला टेप घ्यायचा. घडी किती आपली 12.5 इंच. फक्त आपल्याला इथं फोल्ड करायचं आहे. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तरच तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता या पद्धतीने. तर आपला संपूर्ण जे पण आलेला आहे माप ते आहे 6.25 इंच. म्हणजे 42 छातीला 6.25ची कटोरी घ्यायची आहे. आणि जो आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घेतला, इथून 2.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. इथून मी 1 इंच घेते वरच्या साईडला गळ्यावर. आता इथून हे काय करायचं आहे आपल्याला, या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने इथपर्यंत आपलं हे संपूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता आपण काय करू, याचं कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर कटोरी कशी वाढवायची ते सांगते आणि बाही कटिंग कशी करायची तेही सांगते आणि कसा बदल करायचा, कोणत्या गोष्टीत काय बदल करायचा ते पण सांगते मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओ बघू नका. मग काही गोष्टी तुम्हाला नाही समजल्या तर मग अर्धवट जे आहे ना, तुम्ही ब्लाऊज शिवताना चुकूही शकतो तुमचा. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या पद्धतीने आता आपण सर्वात पहिलं बॅक साईडचा मोंढ्याचा आकार कट केला. आता आपण हे काय करू, पार्ट वेगळे करून घेऊ. या पद्धतीने हा पार्ट वेगळा करून घेऊ, बॅक साईड आणि फ्रंट पार्ट.
हे बघा, आता तुम्ही ह्या बॅक साईडवरती जो काय आपला गळा आलेला आहे 2.25 इंच गळा रुंदी घेऊन जो काय गळा आलेला आहे तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. आपल्याला बॅक साईडमध्ये काहीही बदल करायचा नाहीये. तर मी योकपट्टी ही सर्वात पहिलं कट करते. आता योकपट्टीमध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला लगेच सांगून देते. योकपट्टी जी आहे ती आपल्याला खालच्या साईडनी 1.25 इंच वाढवायची आहे. बरोबर, 1.25 इंच का वाढवायचं आहे तर आपल्याला ही योकपट्टी खालच्या साईडनी फोल्ड करावा लागते आणि वरच्या साईडला ही जोडावा लागते. त्यामुळे आपला फ्रंट पार्ट हा कमी पडू नये, त्यामुळे आपल्याला इथं 1.25 इंच हे एक्स्ट्रा घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्ही इथं नक्कीच 1.25 इंच जे आहे ना एक्स्ट्रा घ्यायचे, नाही तर मग फ्रंट पार्ट जो आहे ना तो कमी पडन, जोडताना फिटिंग करताना प्रॉब्लेम येईल. लिहून ठेवायचं आहे तुम्ही खालच्या साईडला. इथं जर तुम्ही लिहून ठेवलं 1.25 इंच वाढवणे तर मग ही गोष्ट तुम्हाला लक्षात राहील. 1.25 इंच वाढवणे, हे बघा असं लिहून जर ठेवलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतं. आणि इथं तुम्ही थोडीशी अशी बाणाची पण खून करू शकता, जेणेकरून आणखीनच लक्षात राहील व्यवस्थित आणि चूक होणार नाही. आणि आता त्याच्यानंतर आपण हा गळा कट करू. त्याच्यानंतर ही कटोरी, हे बघा आता ही क्रॉसपट्टी आहे, हिच्यामध्ये काहीही बदल करू नका. ज्या व्हिडिओमध्ये मी जी गोष्ट सांगितलेली आहे तीच करायची आहे, कारण की कटिंगचे भरपूर प्रकार आहेत आणि मी कोणती पण कटिंग कधी म्हणजे जी सगळेच जे आहे कटिंग ही छान आहेत. तर तुम्हाला जशी छान वाटन, जशी छान शेप बसल त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. तर मी माझ्या चॅनलवरती मी बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे पण कटिंग दाखवलेले आहेत. तर ज्या व्हिडिओमध्ये मी जी गोष्ट सांगेन तीच गोष्ट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कटिंगमध्ये करायची आहे. तुम्ही मग एका व्हिडिओमध्ये बघितला आणि दुसरी पद्धत वापरली तर मग ब्लाऊज तिथं मिस्टेक करू शकतो. या क्रॉसपट्टीमध्ये काहीच वाढवायचं नाहीये, तुम्हाला आहे असंच कटिंग करायचंय. ज्याही वेळेस तुम्हाला वाटेल की आपला फिटिंग साईडला खूप कोणे निघतायत तर तुम्ही इथं हा भाग जो आहे ना थोडासा स्टिचिंग करताना हा थोडासा इथे कटही करून टाकू शकता, जेणेकरून आपलं फिटिंग साईडला असे खालच्या साईडला कोपरा वगैरे निघत नाही. आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी आपण एक वेगळा पेपर घेऊ. हे बघा, तर मी इथे वेगळा पेपर घेतला. याच्यावरती आपण जशीच्या तशी कटोरी सर्वात पहिलं आखून घ्यायची आहे. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बघा मी जशीच्या तशी कटोरी काढून घेतली. आता आपल्याला ह्या साईडनी किती वाढवायचे आहेत तर आपल्याला ह्या साईडनी 1 इंच वाढवायचं आहे आणि ह्या साईडनी 1.5 इंच वाढवायचं आहे. त्याच्यानंतर ह्या आपण जे काही पॉइंट घेतलेत ना त्याचा मधला सेंटर काढायचा आहे. आता टक्स लाईन जी आहे मी आजच्या व्हिडिओत सांगितलेली नाहीये, पण ज्या पण मैत्रिणींना टक्स लाईन देता येते म्हणजे मापाच्या ब्लाऊजवरून मोजून घेतलेले असेल टक्स पॉइंट तर तो सुद्धा तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. म्हणजे ब्लाऊजचं कटिंग करताना जे आहे ना आपण इथून असं हे टक्स लाईन मोजायची असती, बरोबर. तर ती टक्स लाईन मोजूनच तुम्हाला इथं हे पॉइंट घ्यायचा आहे. जसं कुणाचा 9 इंचावर 9.5, 10, 10.5 असा येऊ शकतो, तर त्यानुसार तुम्हाला टाकून घ्यायचंय, बरोबर, जेणेकरून ते परफेक्ट तुमचा टक्स पॉइंट हा निघणार आहे. तर आपण इथून जो पॉइंट घेतला मधला सेंटर इथून खाली 1.5 इंच मोजून घेऊ. आता हे पॉइंट आपल्याला इथे जोडून द्यायचे. इथं हुकलूक पट्टीच्या साईडला 1.5 इंच वाढवायचं आणि फिटिंग इकडं जी फिटिंग येते आपली गोल राऊंड शेप तिथंही 1.5 इंच वाढवायचं. आता हे सगळे पॉइंट जे आहेत ना हे जोडून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने जोडून घ्यायचे. तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून. काही नाही समजलं तर कमेंट करून सांगा.
आता इथून गोल राऊंड शेप देऊन घेऊ आपण। या पद्धतीने आपण 42 साईजची कटोरी काढलेली आहे। आता आपण काय करू, याची कटिंग करून घेऊ। हे बघा, छान आपला कटोरीचा शेप निघलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खूप सुंदर 1 इंच आपलं हे एक्स्ट्रा भरतं। ज्यावेळेस आपण कटोरी कट करतो त्यावेळेस वरच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा भरतं। याचा अर्थ आपली कटोरी एकदम करेक्ट याच्यामध्ये जाऊन फिटिंगमध्ये व्यवस्थित बसती। यामध्ये बघा, अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपलं मेजरमेंट निघलेलं आहे। फक्त पाऊण इंच खालच्या साईडनी ही योगपट्टी वाढवून घ्यायची आहे। बॅक साईड मी सांगितला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची, त्याच्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा। आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, त्यामुळे मी आता तुम्हाला डायरेक्टली बाही सांगते। तर इथं बाही जी मी सांगितली होती तुम्हाला 5 इंचाची, मग आपण 5 इंचाची बाही कट करून घेणार आहे। आता एकदा पेपर बघू आपला किती आहे शिल्लक। असा ओपन बाजू ठेवायची आहे आणि एक साईडनी बंद बाजू ठेवायची आहे। बाही कमी जास्त घेतली तरी चालन, फक्त तुम्ही ब्लाऊज वरती ठेवताना तुमची जी काही बाही आहे त्यामध्ये 1 इंच मिळून बाहीचं मार्किंग करून त्याच्यावरती बाही ही ठेवू शकता। आता इथे पाहू शकता तुम्ही। आता इथून आपल्याला काय करायचंय, बाहीची उंची मोजायची। बाही 5 इंच आहे तर बरोबर 6 इंच भरती। आता मी खाली कट नाही करत, डायरेक्टली आहे एवढंच घेऊन टाकते आणि ब्लाऊज वरती ठेवताना व्यवस्थित जी काही माप आहे त्याच्यानुसार ठेवून घेईन। आता ही जी कॅप हाईट आहे ती आपल्याला घ्यायची 3.25 इंच। 3.25 इंचावरती एक लाईन मारून घेऊ। आता इथे दंड घेरा आहे 7 इंच, हे बघा 7 इंच। त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच। ओके, त्याच्यानंतर आता इथं जी मुंडा घेर आहे तो टाकायचा आहे। जर तुम्हाला ब्लाऊजवरून मुंडा घेर मोजता येत असेल तर तुम्ही डायरेक्टली ब्लाऊजवरून मुंडा घेर मोजून या पद्धतीने टाकून द्यायचा आहे। नाहीतर तुम्ही जो का आपला बॅक साईड निघलेला आहे त्याचा मोंढा मोजून घ्यायचा आहे। जसं 2 इंच मी सोडून देते शिलाई मार्जिन आणि वरच्या साईडला पण अर्धा इंच सोडून द्यायचं। जेवढा राऊंड शेप आपला येणार आहे इथं तेवढा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं मोजते, तर हा निघलेला आहे 9.5 इंच। तर तो आपल्याला असा तिरका टाकायचा आहे। हे बघा, या पद्धतीने 9.5 इंच जिथं आपला हा पॉइंट असतो इथून 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही। मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, आई बाही जोडताना कमी पडते, तर या पद्धतीने बाही अजिबात कमी पडत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता इथून आहे ना आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे। आतमधला खोल भाग पण आपल्याला देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपली बाही तयार झाली। आता आपण हिला कट करून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपली बाही पण आपली संपूर्ण निघलेली आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण 42 साईजचं मी कसं आपण कटिंग केलं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलं। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू आपण अशाच एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।